सभापती महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की मी 33 वर्ष डिग्री कॉलेजमध्ये शिकवलं. प्राणीशास्त्र विषय होता माझा. आणि मी जेव्हा VRS घेतली, मला वाटलं की माझ्या जागी कोणतरी नवीन त्या ठिकाणी एक माणूस नियुक्त होईल आणि त्यांना नोकरी मिळेल. मी पोस्ट लीन ठेवू शकली असती, परंतु मी तसं न करता मी पूर्ण राजीनामा दिला आमदार झाल्यावर. म्हणून आता मला खंत वाटते की मी लीन ठेवायला पाहिजे होती का काय, कारण पदभरती झाली नाही. आज सगळ्या कॉलेजेसमध्ये 15-15, 20-20 हजारावर हे नवीन मुलं मुली काम करतायत. ते PhD झाले आहेत, नेट सेट झाले आहेत. एक माणूस तेच काम करतोय, त्याला 1.5-2 लाख पगार आहे, आणि दुसरा माणूस तेच काम करतोय, त्याच्यापेक्षा डबल काम, तो 15 आणि 20 हजारावर काम करतोय. आता ह्या बाबतीत ह्या ज्या पदभरतीचा विषय, ह्याला एक थोडक्यात मराठीत असे म्हणे की नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न. असं करता करता म्हणजे कुठल्या निकष लावायचे, काय लावायचे, खरं तर याच्यामध्ये भरपूर चर्चा करण्यासारखं आहे. परंतु डिग्री कॉलेजमध्ये जो शिक्षक शिकवतो तो कुठलंही ट्रेनिंग नाही आहे. ते फक्त नेट सेट PhD दॅट डज नॉट मेक यू अ गुड टीचर. जसं B.Ed झाल्यावर तुम्हाला काहीतरी ट्रेनिंग तरी मिळतं, इकडे बरेचसे दुसरे टीचर ट्रेनिंग ते कुठेच नाही आहे. ठीक आहे, हा विषय आहे. परंतु मला असं वाटतं की हे लवकरात लवकर ही पदभरती कधी सुरू करणार ते तर सांगितलं आहे. परंतु दुसरा एक माझा खूप आवडीचा प्रश्न आहे जो दादांना माहिती आहे, परंतु आता तो लवकर सुटला पाहिजे. 24 नोव्हेंबर 2001च्या अगोदर जे कॉलेजेस आहे, 78 कॉलेजेस आहे, त्यांचं NAAC ॲक्रेडिशन वारंवार झालेलं आहे, प्रत्येक 5 वर्षांनी झालं आहे. परंतु ह्या कॉलेजेसमध्ये सामान्य BA BCom BSc वाले कॉलेजेस आहेत, हे काय सेल्फ फायनान्स नाही आहे. तर यांना आपण अनुदान कधी देणार, काहीतरी सुरुवात करा, अशी माझी प्रश्नवजा विनंती आहे. धन्यवाद.